लोकसभेच्या निवडणुकीत 20 मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावरती मतदान करावे याबद्दल ठाणे महानगरपालिका विविध उपक्रमांमधून जागृती करत आहे। याच उपक्रमात ठाणे महानगरपालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जात आहे। त्यामुळे हजारो नाट्यरसिकांना मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली जात आहे। महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे। गडकरी रंगायतांची आसन क्षमता 1000 प्रेक्षकांची आहे। तिथे दररोज किमान 2 नाटकांचे प्रयोग होतात। शनिवार रविवार हे प्रमाण 3 प्रयोगापर्यंत जाते। ही तर घाणेकर नाट्यगृहाची आसन क्षमता 1100 प्रेक्षकांची आहे। येथे दररोज किमान 1 प्रयोग होतो, तर शनिवारी रविवारी किमान 2 प्रयोग होतात। घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्ये प्रयोग होतात। या प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे। आपल्याला आग्रहाची विनंती, लोकशाही सुदृढ करण्यासाठी आपलं एक मत बहुमोलाचं ठरणार आहे। लक्षात ठेवा, सोमवारी 20 मे 2024 रोजी आपल्याला मतदान करायचंय। मतदान अवश्य करा, लोकशाही बळकट करा। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। 25 ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, रिपाई मित्रपक्षांचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा प्रचार दौरा संपन्न। 146 ओळा माजीवाडा विधानसभा प्रचार रॅली सुरुवातीचं ठिकाण होतं लोकमान्य नगर बस डेपो। लोकमान्य टिळक पुतळा, लोकमान्य नगर बस डेपो, गणपती मंदिर रोडपासून राजा शिवाजी विद्यालय रोड नगर, लाकडी पूल, शंकर मंदिर, लोकमान्य वर्तक नगर, भीमनगर, ब्राह्मण विद्यालय येथून ही रॅली पुढे गेली। त्यानंतर ट्रॅफिक पार्क, न्यू होरायझन स्कूल, वाघबीळ गाव, वसंत लीला, NX विजय गार्डन, स्वस्तिक रेसिडेन्सी, आनंदनगर नाका, वाघबीळ नाका येथे प्रचार रॅलीचा समारोप झाला। सदर प्रसंगी मिरवणुकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, संजय वाघुले, हनुमंत जगदाळे व इतर सहभागी झाले होते। मंदिरात जाऊ, मंदिरात विठ्ठल विठ्ठल।
करायचे. आपकी बार सियावर रामचंद्र की महायुतीचा आप निशाणी. चला चला आता लवकर चला, रथ जाऊ द्या पुढे चला. आपल्या सर्वांचा आता मी त्यांच्याकडे माझा माईक सुपूर्द करत आहे. धन्यवाद. शिवसेनेचे स्टार प्रचारक म्हणून ज्याला ख्याती मिळाली आहे तसं आमचे राहुल लोंढेकर आता आपल्या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि आपल्या भेटीला आले. आमदार प्रतापजी सरनाईक सर सुद्धा आपल्या भेटीला आले. तर आपल्या दरेक पक्षाचा मेळा प्रचंड विरोधी मिळून देण्यासाठी आपण 20 मे रोजी TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन बाबूराव विचारे यांच्या प्रचारार्थ रविवारी रथयात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही रथयात्रा वर्तकनगर नाका, साईबाबा मंदिर, भीमनगर पुतळा, वर्तकनगर पोलीस लाईन, आसावरी बिल्डिंग, आश्रम मेट्रो टॉवर, उजवीकडे शास्त्रीनगर नाका, उजवीकडे देवदयानगर, लक्ष्मीनारायण सोसायटी, कोकणीपाडा, गावणबाग, उपवन तलाव, शिवाईनगर, संकल्प हायस्कूलकडून शिवाईनगर कॉलनी, शिवाईनगर शाखा, उन्नती गार्डनवरून शास्त्रीनगर नाका सर्कल, हत्तीपूल मार्गे, लक्ष्मी पार्क, सर्व्हिस रोड, पाडा नंबर 2 अशा प्रकारे पुढे रवाना झाली. या यात्रेमध्ये असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. कामगार हॉस्पिटल चौक, जयभवानी नगर, किनीनगर, आशर IT पार्क, डावीकडून कल्पतरू, IT पार्क, अंबिका नगर नंबर 2, राजीव गांधी नगर, हिंदुस्तान हॉटेल, ज्ञानेश्वर नगर, रामचंद्र नगर, समता नगर, संभाजीनगर, कामगार रस्त्याने, जिजामाता नगर, काजूवाडी, लुईसवाडी, साईनाथ नगर 2, वैतीवाडी, हाजुरी मार्गे, रघुनाथ नगर येथे रॅलीचा समारोप झाला. यावेळी मिरवणुकीमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुहास देसाई तसेच मित्रपक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. झाला विजय. संजयला माझे शब्द
यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मुद्दाच नसल्याचं मत मांडत ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या परप्रांतीयांच्या लोंढ्यांचा मुद्दा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवा येथील सभेमध्ये बोलताना मांडला. खासदार झाल्यावरती हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिला. ठाणे लोकसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कळवा येथे जाहीर सभा घेतली. आतापर्यंत आणीबाणी, वोफर्स, कांदा, बाबरी मस्जिद, विदेशी महिला, शायनिंग इंडिया अशा मुद्द्यांवरती लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 2014 आणि 2019मध्ये मोदी आणि पुलवामा मुद्द्यावरती निवडणुका पार पडल्या. यंदा निवडणुकीत मुद्दाच नसल्याने आई बहिणींचा उद्धार केला जात असल्याचं मत राज ठाकरे यांनी व्यक्त केले. लोकसंख्येच्या आधारावरती महापालिकांची निर्मिती केली जाते. ठाणे जिल्ह्यात बाहेरील राज्यातून येणाऱ्यांचे सर्वाधिक प्रमाण आहे. यामुळे राज्यातील एकट्या ठाणे जिल्ह्यात 7 महापालिका आहेत, तर इतर जिल्ह्यामध्ये केवळ एकच महापालिका आहे. देशातील ठाणे हा एकमेव असा जिल्हा आहे की इथे परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांचं प्रमाण सर्वाधिक आहे. या जिल्ह्यांमध्ये किती माणसे आली आणि किती माणसं येत आहेत याचा अंदाज नाही. आधीच ठाणे जिल्ह्यातील सगळ्या महापालिका विस्कटलेल्या आहेत. त्यात लोंढे वाढत राहिले तर ते अजून विस्कटून जातील आणि मूळच्या माणसांच्या हाताला काहीच लागणार नाही असंही ते म्हणाले. जिल्ह्यामध्ये लोंढा येण्याचं प्रमाण वाढतच राहिले तर कितीही निधी आणून काम केलं तरी ते पुरेसे पडणार नाही. त्यामुळे खासदार झाल्यावरती हे प्रश्न संसदेत मांडा आणि लोंढे आवरा असा सल्लाही त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के या दोन्ही महायुतीच्या उमेदवारांना दिला. त्याच्यानंतर नारायणराव राणे यांच्याबरोबर आमदार घेऊन काँग्रेसने त्यावेळेला पुन्हा बाळासाहेबांची शिवसेना फोडली. मला आजचं नेतृत्व तेव्हा कुठे टाहो फोडताना दिसलं नव्हतं. मला आज कोण कोणावरती बोलतंय आणि कोण कोणावरती आरोप करतंय वगैरे वगैरे सगळं सोडून द्या. पण अरे तुम्ही म्हणता ना माझे वडील चोरले, ज्या वडिलांबद्दल जर एवढं प्रेम आहे, मी एकच क्लिप तुम्हाला दाखवायला आणली आहे. एकच. मी खरं तर एकदाच बोललो होतो मागच्या त्या सभांमध्ये, लावतो व्हिडिओ, ते आपल्या सगळ्यांनी लावतो व्हिडिओ आपलं ते सगळं सुरूच केलं. पण आता सांगतोय लावतो व्हिडिओ. हे नीट ऐका. वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेले का? गेली काही गिली दंडा खेळायला लागले का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. परत लाव. शालिनी पाटील किंवा वय झालेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या हातात म्हणजे 80-85 वर्षाच्या म्हातारीच्या हातात तलवार देऊन काय उपयोग होणार आहे? हात थरथर करायला लागला आणि त्या हातात तलवार. तरुणी बाण पोरं काही गोट्या खेळायला गेले का? गेली काही गिली दंडा खेळायला लागले का? ह्याच्यावर आग्रह कधीच होत नाही. यांच्या अनेक क्लिप्स आहेत. मला त्यांच्या काही क्लिपमध्ये काही देणं घेणं नाही आहे, परंतु माननीय बाळासाहेबांबद्दल वक्तव्य करणाऱ्या या बाई 70-75-80 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये तलवार दिल्यावरती लटलटणारा हा हात असं बोलणाऱ्या व्यक्तीला तुम्ही तुमच्या पक्षाची प्रवक्ती करता, तुमच्या पक्षाचे नेते करता आणि तुम्ही तुमच्या वडिलांवरती प्रेम आहे म्हणून सांगता. ज्या छगन भुजबळांनी माननीय बाळासाहेबांना अटक करण्याचा प्रयत्न केला होता, त्या छगन भुजबळांबरोबर तुम्ही बाहेर पडल्यावरती, भाजपनं फारकत घेतल्यावरती एका मंत्रिमंडळामध्ये तुम्ही मांडी लावून बसता, तेव्हा वाटत नाही की माझ्या वडिलांना अटक करायला लावणारा हा माणूस ह्याच्यावर मी बसणार नाही? वाटलं नाही तेव्हा? कसलं फोडाफोडीचं राजकारण सांगताय तुम्ही? ही सगळी माणसं जी काय आज आहेत, एक गोष्ट तुम्हाला सांगतो, मी ज्या वेळेला पक्षातनं बाहेर पडलो, माननीय बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. मी भेटायला गेलो, त्यांनी मला असं मला अजूनही आठवते, त्यांनी माझे असे हात केले. मी त्याच्या जवळ गेलो, आम्ही दोघांनी मिठी मारली एकमेकांना. मी म्हटलं येतो, मी काय करणार आहेस? म्हटलं मला माहीत नाही. एक निश्चित मनात होता, या बाळासाहेब ठाकरे सोडून कोणाच्याही हाताखाली काम करणार नाही. पक्षाचे किती चढ उतार आले, मार्ग काढीन त्यातनं. यांनी काय पाहिलंय? मला असं वाटतं कुठेतरी मध्यंतरी ते सगळं सुरू होतं की ह्यांना सगळ्यांना सिंपती मिळाली. कसली सिंपती? 2-2.5 वर्षापूर्वीचा काळ काढून बघा. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष तुम्ही एकत्र निवडणूक लढवलीत ना रे. लोकांनी तुम्हाला एकत्र म्हणून, तुम्हाला युती म्हणून मतदान केलं होतं ना. तेव्हा निकाल लागल्यानंतर ज्या वेळेला त्यांना कळलं की बाबा आपल्याशिवाय ह्यांचं सरकार बसत नाही, नवीन टोम काढली. आपलं ते 2.5 वर्षाचं उपमुख्यमंत्री पदाचं काय, हे म्हणे 4 भिंतीत ठरलं आमचं. 4 भिंतीत? अधिकाऱ्या बोललं म्हणे अमित शहा आणि आमची म्हणे बैठक झाली एका खोलीमध्ये
आणि तिकडे ठरलं की आम्ही अडीच वर्षाचं आम्ही करणार. नरेंद्र मोदींची सभा झाली, तिथे हे व्यासपीठावरती उपस्थित नरेंद्र मोदी स्वतःच्या भाषणामध्ये सांगतायत की आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार. का नाही आक्षेप घेतलात? अमित शहाच्या सभेमध्ये व्यासपीठावर तुम्ही बसलेले होतात, तिथे अमित शहा म्हणाले आमचा पुढचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार. का नाही आक्षेप घेतलात तेव्हा तुम्ही? निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर तुम्ही सगळ्यांना जगाला सांगताय की माझ्याबरोबर अडीच वर्षाचा करार केलेला. मग अधिकाऱ्यांना सांगितलं तुम्ही लाखो लोकांची मतं वाया घालवलीत आणि त्याच्यानंतर ज्यांच्या विरोधामध्ये तुम्ही निवडणूक लढवलीत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही तिकडे विधानसभेमध्ये बसलात काँग्रेस आणि एनसीपी बरोबर. आता ते इथे आहेत. मला आता कित्येकदा हल्ली कळतच नाही कोण कुठच्या पक्षात आहे. पाऊस वेळेवर पडणार असल्याचे संकेत वेधशाळेने दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न उद्भवलाच तर यावर त्वरित उपाययोजना करण्यासाठी ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यासोबत मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक ऑनलाईन नुकतीच पार पडली. सर्प, विंचूदंश, साथरोग, चक्रीवादळ, अपघात, भूस्खलन, पूर परिस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्व सरकारी रुग्णालयामध्ये रुग्णांची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केलं. यावर्षीचा उन्हाळा तीव्र असला तरी पाऊस ठरल्यावेळी पडणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार असल्याचं भाकीत वेधशाळेने केलं आहे. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. ठाणे जिल्हा सागरी, डोंगरी आणि दुर्गम आदिवासी भागात विभागला आहे. जिल्ह्यात पाऊस उत्तम बरसत असल्यामुळे काही वेळा पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातच पावसाच्या सुरुवातीला साथीच्या आजारांचा धोका वाढतो. नैसर्गिक आपत्तीपासून लढण्यासाठी पूर्वनियोजन आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्व ऑनलाईन आढावा बैठक नुकतीच सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी घेतली. आताच आम्ही सगळ्या जिल्ह्यातली जेवढे मेडिकल सुप्रिटेंडेंट गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आहेत यांची मीटिंग घेतो आहे. आणि सध्याच्या घडीला जे काय आता पावसाळा आता मे महिना आज जवळपास अर्धा होत आला आहे. हीट वाढली, कदाचित पाऊस लवकर याची शक्यता पण आहे. त्या दृष्टीने पावसाळ्यात होणारे आजार, पावसात जे काही परिस्थिती गंभीर परिस्थिती उद्भवू शकते त्या दृष्टीने त्याचा प्रिपेअरनेस काय आहे, आपल्याकडे बेडची प्रॉपर तयारी आहे का, डॉक्टर्स, नर्सेस, स्टाफ आहे. दुसरी गोष्टी महत्त्वाचे मेडिसिन्स आहेत. पावसाळ्यामध्ये स्कॉर्पियन बाईट, स्नेक बाईटचे खूप जास्त केसेस पण येतात. तर त्याच्यासाठी जे लागणाऱ्या वॅक्सिन्स आणि इंजेक्शन्स अवेलेबिलिटी, त्याच्यानं जे काही जे आजार येऊ शकतात किंवा डेंग्यू, लेप्टोस्पायरासारखे आजार येतात यांच्यासाठीचे मेडिसिन्स अवेलेबिलिटी आणि जनरल जे जुलाब वगैरे किंवा व्हायरल फिवर कुठले तरी येऊ शकतात याची सगळी तयारी आणि एकंदरीत हॉस्पिटलचं किती प्रिपेअरनेस आहे किंवा असं डिझास्टर जर काही झालं तर त्यासाठीची आपली तयारी. तुम्ही आता बघितलं काही काही ठिकाणी लँड स्लायडिंग होते, मग त्या रेस्क्यू ऑपरेशन करणं त्यासाठीचं ते ॲम्ब्युलन्सची तयारी की ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्स, अवेलेबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी एकंदरीतच जिल्ह्यात आपत्तीबद्दल जर काही घडलं, कुठला ॲक्सिडेंट असेल किंवा काय असेल तर त्या दृष्टीने आम्ही ती टीम पण फॉर्म केली आहे. प्रत्येक तालुकावर टीम आहे. तिथे कुठे डिझास्टर घडलं तर ती टीम अलर्ट मोडवर असेल. आम्ही इमिजिएटली त्या टीमला पाठवण्याचं ते नियोजन आहे. जसं फॉर एक्झाम्पल गेल्या वर्षी पावसाळ्यातच इथलं समृद्धी महामार्गाचा एक पूल पडला होता, त्यावेळेस आमची जवळपास 4 टीम तिथे लोकांना मदत करण्यासाठी पोहोचली होती. तर असंच ह्या क्विक रिस्पॉन्स टीम पण आम्ही करून घेतो आहे. त्या दुसऱ्या जिल्ह्याचा आजचा आढावा आहे आणि त्या व्यतिरिक्त हॉस्पिटलचे इम्प्रूव्हमेंट आणि मेडिसिनबद्दलच्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतो आहे.